2026-27च्या अर्थसंकल्पात दलित आणि आदिवासी समाजांसाठी निधीत वाढ करण्यात आली आहे. मात्र मुस्लिम समाजांसाठी कोणतेही विशेष पॅकेज या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात अनुसूचित जातींसाठी तब्बल 23,150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हा निधी सुमारे 2.17% वाढवण्यात आला आहे. तसेच आदिवासी घटक कार्यक्रमांसाठी 23,723 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मागील वर्षाच्या तुलनेत यातही मोठा वाढ करण्यात आलेली आहे. याशिवाय सरकारने अनुसूचित जाती प्रवर्गातील 58 बौद्धोत्तर जातींसाठी आरक्षणांचे उपवर्गीकरण करण्याची हमी दिली आणि या निर्णयामुळे सामाजिक न्यायाच्या धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान मुस्लिम समाजांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही स्वतंत्र योजना असेल किंवा विशेष निधी असेल जाहीर करण्यात आलेला नाही. तसेच कातकरी, कोलाम, माडिया आणि पारधी समाजांच्या विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. महाराष्ट्राच्या या अर्थसंकल्पावर आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झालेली आहे. तर तुम्हाला याबाबत काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचा विसरू नका. धन्यवाद.